नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या जॉब अपडेट्समध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मृद व जलसंधारण विभाग यांच्यामध्ये 670 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. परमनंट जॉब आहे गव्हर्नमेंट सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट. तर आवश्यक जी शैक्षणिक पात्रता आहे डिप्लोमा डिग्री आहे, त्याचबरोबर सॅलरी साधारण 41,800 बेसिक, म्हणजे जवळजवळ ह्याच्या डबल म्हणजे 80,000पर्यंत तुम्हाला पगार पडेल आणि 1,32,000पर्यंत तो जनरली आहे. तर ऑनलाईन अप्लाय कोणत्या वेबसाईटवर करायचं, डिटेल वॅकन्सीजमध्ये इतर ज्या बाबी दिल्या त्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट नोटिफिकेशनकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन रोज मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्रामसुद्धा चॅनलला जॉईन करू शकता, तसेच व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे आयुक्त मृद व जलसंधारण जे आहे छत्रपती संभाजीनगर, तर यामधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या संवर्गातील रिक्त पदेसाठी जाहिरात निघालेली आहे. तर यामध्ये एकूण 670 पदं दिसत आहेत आणि या पदांची जी डिटेल जाहिरात दिलेली आहे ती वेबसाईट आहे SWCD या वेबसाईटवर. आणि अर्ज ऑनलाईन 21 तारीखपासून ते 10 जानेवारी 2024पर्यंत मागवण्यात येणार आहे. तर सदर भरती जी आहे सर्व प्रक्रिया ज्या ऑनलाईन असणार आहेत असं यामध्ये म्हटलेलं आहे. यामध्ये तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देऊन त्याबद्दल माहिती बघायची आहे. तर अर्जाचे मूळ वेळापत्रक जे दिलेलं आहे, परीक्षेचे वेळापत्रक पूर्ण दिलेलं आहे 21/12 म्हणजे कालपासूनच सुरू झालेली आहे आणि 10 तारीख लास्ट डेट आहे. शुल्क भरण्याची तारीखसुद्धा 10 तारीख दिलेली आहे आणि ऑनलाईन प्रवेशपत्र जे उपलब्ध असणार आहे ते परीक्षेच्या आधी 7 दिवस म्हणजे साधारण 1-2 महिन्यात तुम्हाला सदर परीक्षा लागणार आहे. परीक्षेचे दिनांक वेळ तुम्हाला जनरली सगळ्या माहित्या या वेबसाईटवर असतातच. तर या वेबसाईटला तुम्ही वेळोवेळी भेट द्यायची आहे म्हणजे तुम्हाला डिटेल मिळणार आहे. आता पदनाम आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित. तर याची वेतन श्रेणी S15 म्हणजे साधारण 41,800 म्हणजे जवळजवळ 80,000पर्यंत पगार तुम्हाला स्टार्टिंगला पडणार आहे. उपलब्ध संख्या आहे 670. यामध्ये कॅटेगरी वाईज दिलेल्या आहे अनुसूचित जाती जमाती यांच्या एकूण पदं, त्याचबरोबर समांतर आरक्षण महिला 30% आणि खेळाडू 5% असं आरक्षण दिलेलं आहे. एकूण 56 पदं आहेत SCची. त्यानंतर 36 पदं आहेत STची. नंतर VJ NTB यांची 11, 10 आणि 12. डीमध्ये 8 पदं आहे. SBCमध्ये 10 पदं दिसत आहेत. OBCमध्ये 44, खुलामध्ये 164 पदं, अशी एकूण 670 आणि ही याची धरून 435 या ठिकाणी पदं तुम्हाला दिसत आहेत. तर एकूण पदं तुम्हाला 670 या ठिकाणी दाखवलेली आहेत. वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 670 पदांपैकी 1% म्हणजे एकूण 7 पदे अनाथ प्रवर्गासाठी आहेत. तसेच 4% म्हणजे एकूण 27 पदं जी आहेत ते दिव्यांग प्रवर्गाचे आहेत. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे सदर पदांचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता दिव्यांगांसाठी जी आरक्षित पदं आहेत त्यामध्ये कोणकोणती दिव्यांग या ठिकाणी दिली त्याची सुद्धा व्यवस्थितरित्या बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सदर प्रमाणपत्र त्यावेळी सादर करावी लागतात. आता पदसंख्या आणि इतर माहिती ह्याची डिटेल जी दिलेली आहे ती नोटिफिकेशन व्यवस्थितरित्या वाचून घ्या. प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये जरी या ठिकाणी समान काही RR-GR दिसले तरी त्यामध्ये थोडासा बदल केलेला असतो. खेळाडू आरक्षण असेल, खेळाडूंचं आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण असेल, यामध्ये जे डिटेल आहेत ते सुद्धा वाचून घ्या. महिला आरक्षण असेल त्यामध्ये आता महिला आरक्षणासाठी नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र होतं, त्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी नॉन क्रिमिनलची जे प्रमाणपत्र त्याची गरज लागणार नाही. तर बऱ्याच महिलांसाठी हा एक गुड म्हणजे मेपासून सदर जे आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. मागासवर्गासाठी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. अनाथ आरक्षणासाठी सुद्धा जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बघू. आता पात्रता दिलेली आहे 19 वर्ष असणं गरजेचं आहे आणि 38 वर्ष वय आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष दिलेली आहे. दिव्यांग 45, खेळाडूंसाठी 43 आणि अनाथसाठी 43 वर्ष दिलेली आहे. अधिक 2 वर्षसुद्धा त्या ठिकाणी
दिलेली आहे काही शासन निर्णय ज्या आहेत त्यासाठी. आता शैक्षणिक अर्हता हा खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये अधिकारी पद आहे जलसंधारण, त्यामध्ये अराजपत्रित ब गट, तर उमेदवाराने शासन मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग अशी जी 2 या ठिकाणी पदविका किंवा पदवी डिग्री डिप्लोमा या विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. किंवा तत्सम परीक्षा ज्या असतात समकक्षता दिलेल्या त्या जर घोषित केल्या असेल त्यासुद्धा तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी चालू शकतात. आता यामध्ये मृद व जलसंधारण विभागाचं राजपत्र जे राजपत्र आहे त्याला RR आपण म्हणतो, त्या सेवा प्रवेश नियम 21 सप्टेंबर 2021 आहे ते सुद्धा जनरली बघून घ्या. त्यामध्ये काही डिटेल्स सुद्धा दिले, त्याचे सुद्धा डिटेल आपण बघणार आहोत. तर यामध्ये कोणताही अनुभव सध्या तरी मागितलेला दिसत नाही, तरीसुद्धा सेवा प्रवेश नियम तुम्हाला 21 सप्टेंबर 2021चे एकदा बघून घ्यायचे आहेत. त्याची डिटेल मी नोटिफिकेशनमध्ये टाकत आहे. सेवा प्रवेश नियमामध्ये समकक्षता जी दिलेली आहे कोणकोणती असणार आहे त्याची दिलेली आहे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक दिलेला आहे. अर्ज सादर करण्याचा दिनांक जो असतो तो अर्हता पात्रता जी गणण्याचा दिनांक दिलेला असतो. आता सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया सेवा प्रवेश नियम जे आहेत ते शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे डिटेल दिलेली आहे. आता CBT होणार आहे. या सगळ्या परीक्षा ज्या ऑनलाईन असतात कम्प्युटर बेस्ड टेस्ट, तर यामध्ये मायनस सिस्टीम आहे त्यामुळे 25% वजा केले जाणार आहेत. याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे कोणतेही त्या ठिकाणी जे गुण असणार आहेत 85% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि नकारात्मक गुणपद्धती अवलंबण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% मायनस आहेत. तर याची सुद्धा खात्री करा, म्हणजे तुम्हाला अभ्यास जोरात करावा लागणार आहे. इतर माहिती त्या ठिकाणी या वेबसाईटवर देण्यात येणार आहे. अधिकचा समान गुण जर आले तर त्यामध्ये कोणकोणते प्राधान्य दिलं जातं ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर एकूण कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असणार आहे तर यामध्ये मराठीचे आहेत, इंग्लिश आहे, प्रश्नसंख्या 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10, बुद्धिमत्ता चाचणी 10 आणि टेक्निकल जे असतात म्हणजे स्थापत्यबाबत एकूण 60 प्रश्न असे 100 प्रश्नाला 200 मार्क दिलेले आहेत. तर यामध्ये भाषा कोणती त्या ठिकाणी मराठी किंवा इंग्रजी तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. ज्या CBT घेतल्या जातात त्याचं नॉर्मलायझेशन केलं जातं आणि नॉर्मलायझेशन सूत्रानुसारच त्या ठिकाणी शेवटी असणार. आता शुल्क 1000 रुपये नियमित जे आहे सध्या ज्या भरती चालू आहे त्याचं 1000 आणि 900 रुपये शुल्क आहे ते सुद्धा त्या ठिकाणी भरायचं आहे. बाकी डिटेल तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत कोणत्या पद्धतीने अर्ज केला पाहिजे, जो तुमचा अर्ज बाद होणार नाही यासंबंधी काही डाऊट्स असतील तर तुम्हाला या शंका तुम्ही या कार्यालयीन वेळेत हेल्पडेस्क नंबर दिला आहे त्याच्यावर सुद्धा विचारू शकता. म्हणजे तुम्हाला सदर भरतीचा जो अर्ज आहे तो रद्द होणार नाही. आणि काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर खाली जर दिलेलं आहे सगळ्या कोणकोणत्या प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे, SSC वयाचा पुरावा, हे सगळे PDF साईज व्यवस्थित दाखवून घ्या. अर्ज 2 मिनिटात भरला जातो म्हणजे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी अडचणी येणार नाहीत. सगळे डॉक्युमेंट जे 11 दिलेले आहेत ते सुद्धा खाली त्या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा मला PDF मध्ये करावे लागणार आहे. नावात बदल असेल तर प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. याची सगळी डिटेल्स काही शेवटी ॲडमध्ये दिलेलेच असतात. ते प्रिंट काढून सुरुवातीला तुम्ही त्याची फोटोकॉपी बनवून घ्या, म्हणजे PDF असल्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे पूर्ण परिपूर्ण अर्ज जर तुम्ही व्यवस्थित भरत असाल तर अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या अपडेट केला जातो आणि तुम्हाला परीक्षेपासून वंचित जे राहतात ते राहणार नाहीत. इतर माहिती डिटेल इथे खाली दिलेली आहे. अभ्यासक्रम कोणकोणता असणार आहे त्याचीसुद्धा माहिती, डिप्लोमा सिव्हिल लेवल जे आहे त्यामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम आहे त्याबद्दल डिटेल आपण नंतर बघणारच आहोत. मराठीसाठी कोणतं असणार आहे, सामान्य ज्ञानसाठी कोणतं असणार आहे, बुद्धिमत्तांसाठी कोणतं असणार आहे याचीसुद्धा डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे. तर इतर माहिती खाली सुद्धा दिलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायची आहे. ज्यांच्याकडे काही डाऊट्स असतील ते यामध्ये बऱ्यापैकी क्लिअर केले आहेत. सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल यामध्ये PLचं सर्टिफिकेट जे लागतं ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागतं. अंडरटेकिंग हे सुद्धा अपलोड करावं लागतं, बऱ्याच भरतीमध्ये आहे.
लेखनिकाची मदत जर घेत असाल तर त्याची डिटेल त्या ठिकाणी दिले. अशा प्रकारचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून ठेवावे लागतात. त्यामुळे ते अगोदर बनवून घ्या आणि मगच अर्ज भरायला चालू करा. तर पूर्णपणे ॲड जर डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. त्याचबरोबर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जर तुम्ही जाल तर इथे लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सदर नोटिफिकेशन आणि इतर डिटेल मिळणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि बेस्ट ऑफ लक.